चला तर सकाळीच ऑनलाईन सामान मागवलं होतं, तर अंडी, दही, दूध वगैरे सगळंच मागवलं होतं. थोडंसं स्नॅक्स मागवलं होतं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, दुपारी जेवण केल्यावर पण थोडीशी भूक लागते आजकाल. तर मग असं पीनट वगैरे मी मागवलं होतं. आणि हे खूप लहान म्हणजे जॉबलाच जात होती जेव्हा मी कॉलेजला असताना, तेव्हा मी हे पॅकेट खायची. तर ते मला अचानक दिसलं आणि ते कुरकुरे मागवले मी. तर अशी मस्त हवा सुटली होती आमच्या बाल्कनीतून, आणि रोजच सुटते. आणि खूप गरम झालं होतं ब्रेकफास्ट बनवून, तर मस्त मी असे केस मोकळे केले आणि थोडीशी अशी हवा घेतली. खूप सुंदर हवा सुटते माझ्या बाल्कनीतून. म्हणजे आमच्या इकडे खूप असं ओपन प्लेस आहे, त्यामुळे खूप छान अशी हवा सुटत असते. तर मग फॅनची गरज नाही लागत. पण आता गरमीच इतकी आहे की फॅनची सुद्धा गरज लागते. आणि मस्त असं तुळशीला मी असं पाणी वाहलं, नमस्कार केला आणि माझ्या पुढच्या कामाला मी रेडी झाली. तर इथे मुलांना सकाळी सकाळी मी आधी त्याला टेबल करायला सांगते. रोज मी त्याला टेबल्स करायला सांगते. एक दिवस 2 to 10 आणि दुसऱ्या दिवशी 11 to 20. आणि दोघंही मस्त ब्रेकफास्ट झाला की त्यांचं पहिलं काम असतं की स्टडीला बसायचं. मग त्याच्यानंतर तुमची स्टडी झालं, तुम्हाला काय गोंधळ घालायचं तो घाला, असं मी त्यांना सांगत असते. तिथे माझा स्वयंपाक रेडी होता. आणि मी रोज भांडी घासल्यावर, म्हणजे स्वयंपाक आवरून झाल्यावर, किचन वट्टा आवरून झाल्यावर मी जी भांडी घासते, त्याच्यानंतर मी 1-2 अशी कुठली तरी डब्बे वगैरे मी काढतेच घासायला. उशीर झाला असेल तर 1, आणि चांगला वेळ असेल तर 2ही घासते. तर असे कडधान्याचे डब्बे मी आज घासून घेतले होते. आणि मुलाला रेडी केला, त्याचा टिफिन दिला आणि त्याला असं बाय म्हणाली. तर डब्बे खूप घाण झाले होते आणि मला काही मुहूर्त लागला नव्हता, त्यामुळे मी ते घासून घेतले. आज मला वेळ भेटला खूप. आज तब्येत पण ओके झाली आहे, कारण माझ्या आता गोळ्या संपल्या. 10 दिवसाचा कोर्स कंप्लीट झाला आहे. आणि हा विहानला कधीच तो तुम्ही बघणार नाही की तो शांतच उभा राहतो. तो ऑलवेज त्याचं असं फिरणं असतं. अभ्यास करून थकून हा झोपला होता. तर मी चला तोपर्यंत मी माझं पार्सल ओपन करते, जे काय मी मागवलं होतं. आणि ऑनलाईन हे असं मी टॉप मागवला आहे आणि तो कॉटनचा आहे. आणि खूप सुंदर आला आहे मला तो. अजून तो मी वेअर नाही केला आहे, त्याची फिटिंग वगैरे मला माहीत नाही, कारण की मला वाटतं हा मीडियम साईजचा मी मागवलेला आणि मला लागतो एस साईज, म्हणजे स्मॉल साईज. पण स्मॉलमध्ये नसल्यामुळे मग मी एम मागवला आणि तो खूप छान आला आहे. मला तो खूप आवडला. मला ह्याच्यावरती ब्लू जीन्स खूप छान वाटेल, ब्लू डेनिमचं स्कर्ट पण खूप छान वाटेल. असं ए लाईन स्कर्ट असतात ना, म्हणजे स्ट्रेट स्कर्ट, ते खूप छान वाटेल. तर चला तर आता मी जेवायला बसते, पण आधी सोहमला उठवते. आज तो काय स्कूलला गेला नाही, त्याच्या पायाला लागलं आहे आणि पाय सुजला आहे. तर त्याला उठवलं, त्याला बोललं जेवण करून घे बाळा. आणि मी सुद्धा माझं जेवण केलं. आणि मी शेंगदाण्याची चटणी ऑलवेज घेते जेवणामध्ये. आणि जेवण झालं की मी भांडे घासून घेते पहिली, आणि मग त्याच्यानंतर मी 10 मिनटं अशी वॉक करते, कारण डायजेशनचे इश्यू होऊ नये म्हणून. आणि मी रोज असं जेवणाबरोबर दही घेते. आणि जर जेवणाबरोबर नाही घेतलं की मी नंतरमध्ये पण घेते मग दही. तर मग मस्त दही खाऊन घेतलं आणि खरंच खूप छान असतं. लंचला तुम्ही खरंच दही खात जा. आणि मी ही मस्तीची दही मागवली आहे. तर आजकाल मला काय माहिती, दहीची टेस्टच वेगळीच लागते, एकदम तुरट वगैरे. पहिल्याचे दही खूप छान लागायचे. आता मी वेगवेगळ्या ब्रँडचे दही मी यूज करून बघते, पण मला एकही ब्रँडचं दही अजूनही आवडला नाही. उद्या सिद्धेश मला आयडी देणार आहे. सिद्धेश नको बोलू, गाडवा. मामा आहे तुझा. मामा नाही, दादा आहे. दादा नाहीये, मामा आहे तो तुझा. मामा आहे. मग मम्मीचा जो पोरगा आहे मामा, तो माझा मामा आहे. तो तुझा सक्का मामा, हा तुझा मावस मामा. ओके. केवढे मामा आहे? खूप सारे मामा आहेत तुला. अजून एकत्र कधी आले नाही, कुठलं लग्न कार्य असू दे, मग सगळे तुला सगळीकडे मावशी आजी आणि सगळे मामाच दिसते. काय माहिती एवढी मोठी फॅमिली माझी. मी काय म्हणतो, एवढी मोठी फॅमिली आपली. मी काय म्हणतो, उद्या मला सिद्धेश दादा, सिद्धेश मामाला कॉल करायला चालेल ना मम्मा? तुला विचारून करते. दादा वाटतो तो चालेल खरं ना? हो, मामा आहे तो मामा. आता कॉल केलं तरी चालेल. आता कॉल केलं तरी चालेल. आता स्टडी करायचं. मी त्याला सिद्धू बोलू शकतो, कारण की तो 2 वर्षाचाच मोठा आहे माझ्यापेक्षा. माझं नसतं. आता माझी मावशी माझ्यापेक्षा 19-20 काही कधी फरक आहे. माझी मावशी माझ्यापेक्षा 2 वर्षांनीच मोठी आहे. मग मी तिला मावशीच बोलते. आणि त्याच्या ते मम्मीने जाऊ दे. नाही अधिकार दिलाय की तू बोल काय नाही, बोलायचं. असं ना, मी नाही दिला ना तुला अधिकार. मी आई आहे ना. आणि तो 2009 चा आहे, मी 2011 चा, एवढंच फरक आहे अरे ना. हो,
असं नसतं, मानाने मोठं पाहिजे, वयाने मोठं असून चालत नाही. आता माझ्या काही मावशी आहेत ना माझ्यापेक्षा पण लहान आहेत, आणि माझे काही मामा आहेत ना ते माझ्यापेक्षा लहान आहेत. आता हा तेजस मामा माझ्यापेक्षा लहान आहे, कितीतरी पटीने लहान आहे तो. आणि दादा त्याला तू मी बोलतोय मामाच ना बोलते की ना. तू बोलू शकतो त्याला, मग मी कारण की पण तो नात्याने सरस मामा दादा, सरस लागतो, बोलू त्याला मामाच शकतो. बोलणार. सरस दादा आता हे मुलांबरोबर तर आमचं रोजच चालू असतं. शाळेतून आले की आमच्या तिघांचा ह्या असा गोंधळ असतं. मग मुलं एकीकडून, मी एकीकडून असं असतं. चला आता दिवाबत्तीची वेळ झाली आणि मस्त मी आज दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि मस्त देवपूजा करून घेतली आहे. तर मला खरंच देवपूजा करायला खूप आवडतं, का माहीत नाही, मला पण आवडतं. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार मी आवर्जून तुळशीला असं म्हणजे ओवाळतेसुद्धा. जर कधी स्किप होतं माझ्याकडून तर पण शुक्रवारी पण मी आठवणीने तुळशीलासुद्धा ओवाळते. आणि मी मंत्र, स्तोत्र सगळं लावते, जेवढं मला जमेल तितकं मी ते 1 तासभर तरी मी लावते. आणि माझ्या उंबरठ्याची पूजासुद्धा करते मी. आणि शुक्रवार असल्यामुळे मी काय करते माहिती आहे, तुळशीला असं दूध वाहते आणि खरंच खूप छान असतं. तुळशीची वाढ पण खूप सुंदर होते. थोडंसं शुक्रवारचं म्हणजे दूध वाहा आणि तुपाचा दिवा लावा शुक्रवारचा, तुमच्या घरातली किरकिर सगळी निघून जाईल. कळलं तुम्हाला? खूप छान आहे, एक्सपिरियन्स घेऊन बघा. म्हणजे कुठूनही काही ऐकलं ना, चांगल्या गोष्टी असेल तर तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या. तर मग आता काय संध्याकाळ झाली तर नेहमीप्रमाणे मुलांची स्टडी चालू होणार आहे. आता आधी मुलं स्टडी करायच्या आधीने एक स्तोत्र बोलतात, तर ते कोणतं आहे तर तुम्ही नक्कीच बघा. ॲक्च्युली मी सवय लावली होती सोहमला, पण नंतर मी विहानकडून सुद्धा ते फॉलो करून घ्यायला लागली, कारण की त्याचा मला खूप अनुभव आला सोहमच्या बाबतीत. म्हणजे जिथे मला ना सोहमला ना स्वतःहून स्टडी करायला सांगावं लागायचं, तिथे सोहम आता स्वतःहून करतो. म्हणजे खूप disturbing an animal when they are eating or resting. हे जेव्हाही प्राणी खात किंवा आराम करत असेल तेव्हा आपण डिस्टर्ब नाही करायचं. व्हेरी गुड. सकाळी जे काही मी कडधान्याचे डबे घासून ठेवले होते ते आता सुकले आहे खूप छान प्रकारे, आणि आता मी ते भरून घेते, कारण की आता आम्हाला जेवायचं सुद्धा आहे. म्हणून हे सगळे कडधान्य मी काय करते माहिती आहे का, जुने कडधान्य असेल ना ते ग्लासमध्ये काढून घेते आणि नवीन कडधान्य खाली भरते आणि मग त्याच्यावरती जुने कडधान्य भरते. तर त्याच्याने काय होतं माहिती आहे का, जुने कडधान्य तुमचे वापरून होतात आणि मग त्याला असे भुंगे किडे लागत नाही. तुम्ही करून बघा. जुने कडधान्य कधी पण वरती ठेवायचे, म्हणजे तुम्ही एखादा कुठला दुसऱ्या ह्याच्यात काढून ठेवा आणि मग नवीन फिल करा आणि मग त्याच्यावरती जुने भरा, म्हणजे वापरताना तुमचे जुने वापरले जाईल. तर हे असे माझ्याकडे ना कडधान्यासाठी मी असे डबे घेतले होते. तर एका डब्याला असे 4 डिवायडर आहे, असे मी 2 डबे घेतले आणि मला सफिशियंट 8 कडधान्य तरी बसतात. मग बाकीचे काय माझ्याकडे काय उरलेले असतात, म्हणजे उडदाची डाळ आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं ते छोटी हे असं वाल ती एक्स्ट्राची असते, ती मी अशी मग ह्या डब्यामध्ये स्टोअर करते. बाजूला जो डबा आहे ना त्याच्यामध्ये स्टोअर करते आणि मग तो डबा मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण की ते एक्स्ट्राचे असतात, मग त्याला कीड लागू नये म्हणून मी असं फ्रीजमध्ये ठेवते. मोस्टली सफेद वाटाणे पण असतं त्याच्यामध्ये, कारण की मी पाणीपुरी बनवते तर मला असं ऑन दी स्पॉट अवेलेबल पाहिजे म्हणून मी सफेद वाटाणेसुद्धा भरते. कारण की मग असं बेत केला तर मग वाटाणे नाही आहे, मग जाऊन घेऊन या, त्याच्यापेक्षा मग ते राशनमध्येच म्हणजे किराणा सामानामध्ये भरलेलेच बरे. मला तर ना असं स्टोरेजचे छान छान डबे घ्यायला किंवा खूप माझ्या प्लॅनिंग डोक्यात असते, पण ते बोलतात ना की स्वतःचं घर असलं की आपण कसं कॅबिनेट्स बनवू शकतो किंवा वेगवेगळे स्टोरेजसाठी काही आपल्याला स्टँड्स वगैरे घ्यायचे असेल ते प्रॉपर ठेवता येतात. तर इथे तर मला असं काहीच करता येत नाही, त्याच्यामुळे मी जसं जमेल तसं मी माझं स्टोरेज म्हणजे मेंटेन करते. तर हे असे माझे मसाल्यांचे डबे पण आहेत, वरती सगळे पावडर मसाले आणि खाली सगळे अख्खे मसाले असतात. तर आता आम्ही जेवून घेतो आहे मस्त, कारण की आता 9-9:30ला काय आमचं जेवण असतं, मुलांचा अभ्यास झाला आणि बरेच दिवस झाले बेडशीट चेंज केली नव्हती.
तर मग आज त्याचा पण मुहूर्त काढला. मी चला आज रात्री बेडशीट चेंज करून घेऊया. आणि सोहम मला नेहमी हेल्प करतो कुठल्याही कामाला, कुठल्याही म्हणजे छोटे मोठे कामाला, बेडशीट वगैरे चेंज करणं वगैरे. तर आम्ही दोघांनी मिळून मस्त बेडशीट चेंज केली. काही गुड नाईट गणपती बाप्पा. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.